NDPS अंतर्गत एक गांजाची कारवाई करण्यात आलेली आहे. कुठनं माल आणायचा, कोण आरोपी आहे, कितीचा मुद्देमाल सापडला, काय दिनांक 6 डिसेंबरला रात्री 9:30 ते 9:45 दरम्यानची घटना आहे. उमियाजी वसाहत त्या रोडवर आरोपी नामे सुभाष गणेश पॉल याच्याकडे हिरवट रंगाची झाडपत्ती सारखा वस्तू मिळून आली. त्यामुळे जेव्हा गुप्त माहितीवरून आपल्याला भेटलं, त्याला विचारपूस केलं आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की ते गांजा आहे म्हणून. मग अधिकची तपासणी करून त्याला आपण ताब्यात घेतला आणि आरोपी ताब्यात आहे. जवळपास पूर्ण मुद्देमाल 1,10,000 आहे. त्यामध्ये एक टू व्हीलर प्लेटिना गाडी आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे आणि 30,000चा गांजा मुद्देमाल आहे. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी याचं काम केलं काय? बरोबर आहे. मान्य CP रवींद्र सिंगल सरांच्या मार्गदर्शनानुसार जी ऑपरेशन थंडर जी आमची मोहीम आहे नार्कोटिक्स विरोधात, त्यांच्या मार्गदर्शन मान्य जॉईंट CP सर रेड्डी सर, मान्य साऊथ रिजन सर राठोड सर, मान्य झोन 5 सर श्री कदम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये ही कारवाई झाली आहे. आणि यामध्ये आमचे DBच्या टीम मधला सर्व टीम आणि API भागवत आणि PSI अरविंद कोल्हारे DBची सर्व टीमने यामध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे आणि ही कारवाई करण्यात आली आहे. याच्या अगोदर जी त्याच्यावरती काही प्रकारचे गुन्हे होते, काय बरोबर आहे. जवळपास 3 वर्षापूर्वीचा एक गुन्हा होता, पण तो इथे एरियात विकत नाही. तो हायवेवर ट्रक चालकांना वगैरे तो पुरवतो पुड्या बनवून आणि तो माल वगैरे घरी ठेवत नाही, पण रनिंग मध्ये हा काम करतो असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न आहे. सध्या त्याचा शोध घेणे सुरू आहे.